नमस्कार. न्यूज प्लॅनेटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ठाण्यातील भिवंडी परिसरामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे. भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली परिसरातील गंगाराम वाडी इथल्या कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत गुरुवारी रात्री अचानकपणे पत्त्याच्या बंगल्यांप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. घटनास्थळी बचाव आणि शोधकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान मृतांची नावं देखील समोर आलेली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून ठोस कारवाई करण्याचे निर्देश दिले. चार मजली इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू. भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली परिसरातील गंगाराम वाडी इथली कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत 2007 मध्ये बांधण्यात आली. या इमारतीत 2 विंग असून एकूण 30 घरं होती. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत अगदी सुरुवातीपासूनच कमकुवत असल्याचं निदर्शनास आलेलं होतं. त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेनं तिला अति धोकादायक घोषित केलं. गुरुवारी तळमजल्यावरील काही पिलर नादुरुस्त झाल्यानं त्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. संध्याकाळी 6 वाजल्यापासून इमारतीला तडे जाऊ लागले आणि रात्री 8च्या सुमाराला ती एका बाजूला झुकू लागल्याचं दिसून आलं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पालिका अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत इमारत रिकामी करण्याची कारवाई केली. मात्र त्यानंतरही तळमजल्यावरील दुरुस्ती सुरूच होती. तसंच काही रहिवासी घरातील साहित्य घेण्यासाठी पुन्हा इमारतीत गेल्यानं इमारत अचानकपणे कोसळली आणि ते ढिगाऱ्याखाली अडकले. प्रशासनानं याची तातडीनं दखल घेत बचावलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. करत असताना ती इमारत अचानकपणे कोसळली, पण नशिबाने खरं म्हणजे त्यामध्ये 30 परिवार राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं. तरी सुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी त्या अपघातामध्ये सापडलं. जवळपास 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. अजूनही शोधकार्य सुरू आहे. गुरुवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमाराला पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन कक्ष अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले. परंतु इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता असल्या कारणानं बचाव सुरू करण्यामध्ये अडथळे येत होते. त्यानंतर रात्री 1 वाजता घटनास्थळी एनडीआरएफचं पथक आणि टीडीआरएफ दाखल झालं. इमारतीच्या सुरुवातीला असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या साह्यानं तोडून काढल्यानंतर दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचली. त्यानंतर बचाव कार्य करण्यासाठी सुरुवात केली गेली. आताही आपण नागरिकांना आवाहन केलेलं आहे, जर कोणाची मिसिंग कंप्लेंट असेल तर आपल्याकडे जे एनडीआरएफ डॉग स्क्वॉड आहे त्याच्या साहाय्याने आपण सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन आपलं अजूनही चालूच आहे. जर मिसिंग कंप्लेंट असेल तर त्यांनी सांगितलं तर आपण शासनाच्या नियमानुसार जोपर्यंत मिसिंग कंप्लेंट कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपलं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालूच राहील. भिवंडीत एक इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या प्रकरणामध्ये तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. T1 कॅटेगरी म्हणजे धोकादायक इमारत म्हणून घोषित झाल्यानंतर तिथनं लोकांना बाहेर आपण काढतो. काही लोक दुर्दैवाने निघत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीमध्ये आपला जीव वाचवणं हे गरजेचं असल्यामुळे सक्ती जरी करावी लागली तरी ती केली पाहिजे. अर्थात त्या संदर्भात न्यायालयाचे काही निर्देश असल्यामुळे एका लेवलपेक्षा जास्त सक्ती करता येत नाही. पण तरी देखील हा प्रयत्न असतो की सक्ती करून लोकांना बाहेर काढा. गुप्ता कुटुंबीय देखील इमारत कोसळत असताना ढिगाऱ्याखाली पडत असताना अरविंद गुप्ता आणि पत्नी बाहेर पडले, पण मुलगी कोमल या ढिगाऱ्याखाली अडकली. तिनं आपली स्वतःची कशीबशी सुटका करून घेत आपला जीव वाचवला. इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना दुर्घटना घडल्याचं तिनं सांगितलं. या इमारतीच्या दुर्घटनाग्रस्त भागातील रहिवाशांना परिसरातील स्थानिक तरुणांनी तातडीनं मदत करत अनेक कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढलं, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना देखील बाहेर काढण्यात यश आलं. जो काम जो किया गया वो सही तरीके से नहीं किया गया और जो करने वाले वर्कर्स थे
उन्होंने भी गलत तरीके से वो काम किया, नहीं तो उस तरह नहीं होता हादसा, आज वो सही होता। तो वो मतलब वो रिपेयरिंग करवाया गया था, जो वर्कर्स थे वो गलत तरीके से काम किए, इसकी वजह से गिरा। और जब वो मतलब वहां से वो गिरने लग गया पार्किंग से, तब हमारे गली में भी गिरने लग गया, तब हम मतलब डर गए, फिर हम बाहर निकलने लग गए। मेरे मम्मी पापा निकले, मैं वहां पे फंस चुकी थी, फिर मतलब वहां से पानी भी नहीं सब आने लगे, मैं उस पानी में भी डूब चुकी थी, टाकी विकी का सब पानी गिरा उसमें। पण या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावरती गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेनं या धोकादायक इमारतीला गेल्या 6 वर्षात 1 ते 2 नव्हे तर तब्बल 3 वेळा रिकामं करण्याच्या नोटिसा पाठवल्या. तरीही इमारत रिकामी का करून घेतली गेली नाही? निष्पाप 10 जीवांचा बळी जाईपर्यंत पालिका आणि पोलीस प्रशासन झोपलं होतं का, असे संतप्त सवाल आता नागरिकही विचारतायत. कोहिनूर अपार्टमेंटची दुर्घटना ही केवळ एक नैसर्गिक दुर्घटना नव्हे, तर तो मानवनिर्मित हलगर्जीपणाचा परिणाम आहे. 10 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनंतर आता तरी पालिका आणि प्रशासन जागा होणार का, की पुढील पावसाळ्यात दुसऱ्या एखाद्या इमारतीची दुर्घटना घडण्याची वाट पाहणार? असे अनेक अनुत्तरित प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.